हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. आयडेंटिफिकेशन विथ ताओ. नेचर सेज few words, hence it is that squall lasts not whole morning, a rainstorm continues not a whole day. Where do they come from? From nature. Even nature does not last long in its utterances. How much less should human beings? Therefore, it is that he who follows the Tao is identified with the Tao. He who follows character, that is Teha, is identified with character Teha. He who abandons Tao is identified with abandonment of Tao. He who identified with Tao, Tao is also glad to welcome him. He who is identified with character, character is also glad to welcome him. He who is identified with abandonment, abandonment is also glad to welcome him. He who has not enough faith will not be able to command faith from others. ताओशी समरसता. निसर्ग मितभाषी आहे, त्यामुळे वावटळ एक वेळही सकाळभरही टिकत नाही. पावसाचा झंझावात दिवसभर सुरू राहत नाही. हे सर्व कोठून येते? अर्थातच निसर्गामधून. जर निसर्गाची अभिव्यक्ती जास्त वेळ टिकू शकत नसेल तर मानव असा कितीसा टिकाव धरू शकेल? यास्तव हे असे आहे की जो ताओची उपासना करतो तो ताओशी समरस होतो. जो नीती तत्वे सांभाळतो तो तत्ववेत्ता म्हणून ओळखला जातो. जो ताओला मानत नाही तो नास्तिक म्हणून ओळखला जातो. जो ताओची उपासना करतो त्याचा ताओ मोठ्या आनंदाने स्वीकार करतो. जो नीतितत्वे सांभाळतो, नीतिमत्ता त्याला मोठ्या आनंदाने सामावून घेते. जो नास्तिक असतो त्याला नास्तिकता मोठ्या आनंदाने सामावून घेते. जो श्रद्धाळू नाही तो इतरांचा विश्वास संपादन करू शकत नाही. मितभाषी बहुकर्मी निसर्ग. लाओत्से या 23व्या प्रकरणातील 48व्या ओवीत ताओ, निसर्ग आणि मानव यांची समरसता याविषयी उपदेश करत आहे. लाओत्से ओवीच्या सुरुवातीलाच सांगतो की निसर्ग मितभाषी आहे, त्यामुळे वावटळ एक वेळही सकाळभरही टिकत नाही. पावसाचा झंझावात दिवसभर सुरू राहत नाही. लाओत्से सांगतो की निसर्ग मितभाषी आहे, त्याची अभिव्यक्ती अल्पकाळापुरतीच टिकते. ती जास्त काळ दीर्घ कालावधी टिकत नाही. परंतु हेही लक्षात ठेवायचे आहे की निसर्ग मितभाषी असला तरी तो बहुकर्मी आहे, महान नियोजक आहे, बहुउपदेशी आहे, महाआदर्श आहे, थोर शास्ता आहे, महान दाता आहे, महाक्रोधी आहे, महाउपद्व्यापी आहे, परंतु स्वयंभू आहे. लाओत्सेने येथे 2 उदाहरणे दिली आहेत. तो सांगतो की वावटळ फार काळ टिकत नाही. वावटळ आले आले असे म्हणेपर्यंत ते निघूनही जाते. एक वेळ, एक सकाळ, एक दुपार, एक संध्याकाळ, एक रात्र ही वावटळ टिकत नाही. वावटळ उठल्या उठल्या विरून जाते. तसेच पावसाचा झंझावात सुरू झाला की त्याचा तो जोर आणि जोश पाहिला की वाटते हा आता अनेक दिवस असाच राहणार. परंतु पावसाचा झंझावात एक दिवसही टिकत नाही, तो मावळतो. वावटळ किंवा पावसाचा झंझावात ही नैसर्गिकपणेच क्षीण होतात आणि जशी आली तशीच निघून जातात. परंतु वावटळ झंझावात माघारी जाताना आपल्या खुणा, आपला पराक्रम, आपल्या आठवणी मागे ठेवून जातात. वावटळ किंवा पावसाचा झंझावात अल्पायुषी असला तरी ती आपले निसर्गामधील नियोजित कर्म करूनच जातात. जणू काही त्यांना एका ठराविक कामगिरीवर, मोहिमेवर पाठवण्यात आले होते. लाओत्सेने 2 उदाहरणे दिली आहेत. आपल्याला निसर्गात असे प्रत्येकाबाबत आढळून येते. दिवस साधारण 12 तास असला तरी तो त्यात पहाट, सकाळ, दुपार, सायंकाळ आणि तिन्ही सांजा अशा छटा दाखवतो. या प्रत्येकाची कार्ये भिन्न आहेत आणि
ते ती करत असतात. तसेच ऋतूंचे आहे. साधारणपणे 4 महिने उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतू टिकतात. परंतु या 4 महिन्यात प्रत्येक ऋतू त्याचे नियोजित कर्म करून जातो. माणसाच्या जीवनाचा प्रवास बालपण, तारुण्य, प्रौढत्व, वार्धक्य असा आहे. त्या त्या अवस्थेत माणसाने आपापले कर्म करायचे असते. अशा प्रकारे निसर्गाचा परिवर्तन हा स्थायी स्वभाव आहे. त्याप्रमाणे तो व्यक्त होतो आणि आपले नियोजित कर्म करतो. निसर्ग अल्पायुषी आहे. त्यामुळे असेल कदाचित तो मितभाषी आहे. त्याला एकाच अभिव्यक्तीत राहण्यासाठी फार थोडा अवधी आहे. त्या अल्पावधीतच त्याला जो संदेश द्यायचा असतो तो संदेश निसर्ग देत असतो. त्यामुळे तो अगदी अल्प भाषेत स्वल्प काळात आपला संदेश व्यक्त करतो. निसर्गाची भाषा ही त्याची अशी खास भाषा आहे. ती अतिशय गूढ आहे. ती आपल्याला जाणून घ्यावी लागते. तेव्हाच त्यातील संदेश आकलन होतो. निसर्ग राजा ऐक सांगतो भाग 1. निसर्ग आपल्याला संदेश देत असतो, उपदेश करत असतो. आपल्या आयुष्यासाठी निसर्गाचा आदर्श फार उपयुक्त आहे. एकाच मातीत जवळजवळ असलेले लाल आणि पिवळ्या जास्वंदीचे झाड त्याला उपयुक्त असलेले तेवढेच शोषून घेतो. त्यामुळे लाल जास्वंदीला लाल आणि पिवळ्या जास्वंदीला पिवळे फूल येते. असे केल्याने ज्याला जे उपयुक्त आणि आवश्यक असते ते प्रत्येकाला मिळते. विश्वात प्रत्येकाला आवश्यक इतके नक्की आहे. आपल्याला उपयुक्त नसले तरी केवळ खरेदी करायची क्षमता आहे म्हणून संग्रह करू नये. आपल्या जीवनाला आवश्यक त्याचाच उपभोग घ्यावा. इतर वस्तू इतरांना उपयुक्त आहेत आणि त्या त्यांना मिळायला पाहिजेत. केवळ खरेदी करायच्या क्षमतेच्या मस्तीमुळे विनाकारण वस्तू संग्रह करू नये. तसे केल्याने ज्यांना ज्याची आवश्यकता असते ते त्यांच्या गरजांना वंचित राहतात. तसेच अवास्तव मागणीमुळे महागाई वाढते. सूर्य, चंद्र इत्यादी ग्रहगोल तारे ठराविक वेळात, ठराविक कक्षेत, ठराविक गतीत नित्य नियमित फेरे घेत असतात. यामुळे विश्वाचा कारभार सुनियोजित सुरू राहतो. ते कधीही आळस करत नाहीत, विश्रांती घेत नाहीत, सुट्टी घेत नाहीत. 5 दिवसांचा आठवडा असेही काही नाही. तसेच ते त्यांची ठरलेली वेळ कटाक्षाने पाळतात. कधीही उशिरा येत नाहीत किंवा जास्त वेळ काम करत नाहीत. ठराविक काम ठराविक वेळेत आणि नित्य त्याच गुणवत्तेचे असे ते करत असतात. विश्वासाठी तळपत राहणे हेच त्यांचे जीवन असते. आपण आपल्या कर्मयोगासाठी यापासून वेळ आणि गुणवत्ता पाळायला आणि सामाजिक काम करायला शिकायचे आहे. सूर्य, चंद्र इत्यादी ग्रहगोल तारे अवकाशात अधांतरी एका ठराविक अंतरावर एकमेकासभोवती आणि त्याचवेळी स्वतः सभोवती फेरे घेत असतात. ते एकाच वेळी एकमेकांना आकर्षित आणि विकर्षित करत असतात. त्यामुळे ते एकमेकांना आधार देत अधांतरी फिरत राहतात. आपण सर्वांजवळ 4 हात अंतर राखून एकमेकांना सांभाळून घेत व्यवहार करावेत. म्हणजे कसलीही कटुता न येता स्वार्थासह परमार्थही साध्य होतो. लता पल्लवी जमिनीवर पसरत असतात, परंतु त्यांना जरा जरी आधार मिळाला तरी ती वर जाऊ लागतात. जणू काही ती परमात्म्याकडे झेपावत आहेत. वृक्ष तर सदा वरवर जात असतात. आकाशाला गवसणी घालून त्यांना परमात्म्याच्या चरणी पोहोचायचे असते. त्यासाठी एखाद्या ऋषीप्रमाणे वर्षानुवर्षे ऊन, पाऊस, वारा, थंडी याची पर्वा न करता मौन राहून उभ्याने ते तपश्चर्या करतात. यातही फांद्या, पाने, फुले, फळे, छाया याद्वारे समाजसेवा सुरूच असते. आपण हे शिकायचे आहे. आपले विहित आणि निहित कर्म करावे, काही वेळ समाजकार्याला द्यावा आणि बाकी वेळ परमात्मा प्राप्तीसाठी सत्कारणी लावावा. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे ऋतुचक्र अव्याहत होत असते. ते आपापली कर्मे करत असतात. वैश्विक सृजनाला मदत करत असतात. समस्त सृष्टीची काळजी घेत असतात. हरि ओम.